सो आज हमारी बहन बना रही है कस्टर्ड। तो ये कस्टर्ड में पहले आपने क्या डाला प्लीज बताइए हमें। दूध टाकले सरक दूध, हाँ अजून अरे ते कुठली पावडर आहे? कस्टर्ड पावडर दिस इज अ ब्राउन कस्टर्ड पाउडर, मिल्क पावडर कसं मिल्क पाउडर। ओ ये हमें बहुत पसंद है, हम नुस्ता खाते थे, पता है तुमको? तुला डाळिंब सोडायला येते का? बघा गाईज, लेडीज असून डाळिंब सोडता येत नाही. दिस इज अ चुकीची पद्धत. खाणार आहे का नाही? ओ यस. गप. असं सोडत बहुतेक कधी डाळिंब सोडलेलं नाही. देखो गाइस, अनपढ़. तो यहाँ पर मैं बादाम शेक पी रहा हूँ. गाइस कैन सी, मुझे फोन आया है. एक मिनट गाइस, आई एम ईटिंग माय बादाम शेक, सॉरी ड्रिंकिंग. बोलो पार्थ. बोलो पार्थ. कुठल्याच कानावर टाकू? मला टाक, मला. का तुझ्या अकाउंटवर ठेवतो का? अरे तू टाक रे मला. हाँ. तो पार्थ भी हमारे व्लॉग में आ चुका है. और ये हमारा बदाम शेक. तो आपने मिल्क पाउडर कितना चमचा डाला है? हाँ बरं झालं आतमध्ये आईला. हा 1-2 चमचा मिल्क पावडर आणि 2 चमचा वाटुळ वाटुळ. थांबा जरा, नॉनसेन्स. खाल्ल्यानंतर मग घरात फक्त 2 फळ अवेलेबल आहेत, हे आणि apple. आणि ऍपल. त्याचा आम्ही करून आलो कस्टर्ड. केळी असल्याचं अजून छान लागलं सर. आहे की म्हणजे आणू का? तुझ्याकडे आहे का? सध्याला आहे माझ्याकडे. एक पाहिजे फक्त, म्हणजे एरिट टाकायला. जा की आमचा करणार. नो डबल माइंड. गाईज आम्ही संस्कारी लेकर आहे. डबल माइंड तुझा आहे मूर्खा. मग ह्याला तो किती वेळा हलवले आतापर्यंत? कसलं घाण आहे गाईज हे बघा. अरे ते बर्फ आहे. ते उकळवता दूध. उकळवत असतात काय ना? हम्म. उकळून थंड असते. दूध उकळून मग ते टाक. हे टाकते का? नाही भाजलं ए हे टाकू का गाईज? मूर्ख, घाण करू नको. बघा गाईज, काय डाळिंब सोडले. लाल लाल डाळिंब. तर माझा बदाम शेक अशा तरीकेने संपलेला आहे. अरे तुला दिलो नाही का मी? गाईज हिला एक घोड पाहिजे होता गाईज माझ्या बहिणीला, पण मी विसरलो तिला द्यायचं. आता कस्टर्ड विसरते. कस्टर्ड तर आपलं मेन आहे. तर आज आमच्याकडे जेवायला हे काय आहे? हे गरीब घराण्याचं जेवण आहे गाईज. गरीब घराण्याचं नाही, दिस इज ऑथेंटिक. मिल्क पावडर. सगळ्यांच्या घरात एवढंच मिळतंय, जे काय मिळतं ते. मिल्क पावडर आपण नुसती खाऊयात. एक टेस्ट. एक मिनिट गाईज, चायला हे तर कसं ठेवलंय? घातले मी डाळीमध्ये. तुपात केलं असतं. ओके, हा डाळिंब गेला आहे आत, म्हणजे आता दुधात. आता यात आपण घालायचं आहे. डाळिंब दुधात गेलेला आहे. लाल डाळिंब पांढऱ्या दुधात गेलेला आहे. ही कुठे आहे रे? मी ही कुठं आहे म्हणल्यावर आता काय द्यावायच मला सांगा तुम्ही. ही कुठं आहे म्हणल्यावर आपण काय द्यावायच? कोणची कॅरी बॅग ठेवलेली? हो खाली आहे तुझ्या पायात. सापडली सर बाजू. कसलं तो टॉर्च असं माझ्या डोळ्याचं हे व्हायला माहिती का? इरिटेट व्हायला मला. बिना तू टॉर्च. गोरी तर दिसतीये हा? हा? टॉर्च मध्ये. हा? मी गोरीच आहे मनाने. बघा गाईज, मनाने गोरा काळा पोरगा आहे का कोण? गाठ काढता येणार. तू काढून दाखव. मी काढलं. तर काढून. एक मिनिट थोडं स्टॉप करतो गाईज, मला थोडी मिल्क पावडर खायची आहे. थांब थांब. हा गाईज, गाठ फायनली निघली आहे. गाठ गाईज, गाठ. आता गाईज आपल्याला हे ऍपल धुवून घ्यायचं आहे. ह्या ऍपलला धुवायला किती पाणी लागेल? ग बस. आवाज काढ की, आवाज काढ, आवाज ऍपलचा. नको.
स्वतःच म्हणले काय व्लॉग करू म्हणून आणि काय बी बोलली नाही. काय बोलायचं असतं ब्लॉग मध्ये? हाय गाईज. 5 मिनिटं झालं. तो गाईज 1 मिनिट ऍपल कट करते वक्त आपको दिखाऊंगा. तर आता ऍपल कट होत आहे गाईज. दिस इज ऍपल. वाव. नाही. चाकू दुखली होती का तो ऍपल कापताना? बघा ठीक आहे. दुसऱ्या चाकू घेतला. तुझ्यासारखं समजतोस काय तू मला? ए परश्या. मस्त बनव. चाचा. तर गाईज किती वेळ लागते माहित नाही मला आता. स्टोरेज फुल होता आता माझा. इथे ठेव कुठे तर फोन आणि त्याचं जरा मदत करायचं तर काय नाही. ब्लॉक करायला नाही तोंड वर करून. येस, मी इथं खायला येतो. तर तुम्हाला मी एंटरटेनमेंट करतो थोडस बाहेर. व्हॉट आय शुड डू फॉर अन एंटरटेनमेंट. चला मग तुम्हाला मी ह्यांचं घर दाखवतो. समर सरांचं घर दाखवतो गाईज मी तुम्हाला. 1 मिनिट. समर सरांचं घर दिसतंय कसं. तर पहिले आहे स्टेअर्स. ठीक आहे. स्टेअर्स मधून आत आल्यावर येतोय हॉल. ये इधर ये अपना हॉल है समर सर का. यहाँ पर शिवाजी महाराज है, गणपति बप्पा है, बहुत कुछ है. और यहाँ पर फ्लेक्स करने के लिए एक आईना दिया हुआ है. मेरा टॉर्च ऑन है, नो प्रॉब्लम. सो दिस इज द फर्स्ट हॉल. और यहाँ पर सब लाइट सिस्टम है, देख सकते हो. देखो अब सब चालू है फिलहाल. थोड़ा एक ही ऑन रखते हैं. फिर ये आता है दूसरा हॉल. दूसरा हॉल ने ह्याला काय म्हणतात का तुमच्यात? हॉलमध्ये मागचं गॅलरी झालं. अच्छा, गॅलरी आणि हे हॉल आहे. ओके. तर इथं सगळे डेकोरेशनचे साहित्य ठेवलेले आहेत. इथं श्रीराम आहेत आमचे. आणि समर सरांनी नवीन उशी मागवलेली आहे. अच्छा, समर सरांच्या बहिणीने मागवली आहे, राजलक्ष्मी लोंढे. इथं आमचे खतरनाक महाराज आहेत. यू गाईज कॅन सी दिस डेकोरेशन. एकदम क्लास. ऍपल टाकताना सांग. तर हे किचन आहे आणि ह्यात शेवटी ऍपल पडलेला आहे गाईज लास्टला. यू गाईज ठुसका लागला मला. ऍपल ठुसका लागला गाईज. ऍपल, साखर, डाळिंब. यात तुम्ही थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता पण टाकू शकता. आणि तडका द्या. चवीला चवीनुसार कांदा बी घेऊ शकता. आम्ही यात मॅगी मसाला टाकणार आहे आता. बघ बरं टेस्ट कर. हे तू कर. हातात मोबाईल आहे. मग कसं झालंय? तू गोडच म्हणणार. तर आपण होतो घर मध्ये. ठीक आहे. तो घरात आता हे येत आहे समर सरांचं बेडरूम. हे आहे समर सरांचं बेडरूम. ह्या बेडरूम मध्ये त्यांनी सगळं काही केलेलं आहे. म्हणजे जशी की जर्नी त्यांची, लॅपटॉप, पिक्चर्स, गेम्स, व्हिडिओ गेम्स सगळं त्यांनी ह्या बेडरूम मध्ये करत होते. हे बघू शकता. बिग नरुटो फॅन आहेत समर सर. मला ते गिफ्ट दिले. माझं ते गिफ्ट. अच्छा, तुझा आहे का? काय गाईस, ते गिफ्ट मला माझ्या फ्रेंडनी दिलेलं आहे. झूम कर. नॅरुटो. सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे ते माझं. पण तुम्ही गोरा गाइस, यू कैन सी. चल बना, चल ठीक आहे. कस्टर्ड बना, चल. दीदी हमारी एक गाना बनो ना. हा? गाना बोलो ना. तुला टेस्ट करायला द्यायचं आहे. इकडे फोन आण माझ्याकडे. तू टेस्ट करणार. फ्रीज नाही दाखवत मी. सो दिस इज फ्रीज गाणं थोडं. तर हे डाळिंब आणि चांगला असू दे. हा, टेस्ट केलास तू ऑलरेडी. हे भाई जाम क्लास. आय नो. खतरनाक आंबट गोड टिक. तो गाइस फाइनली हमारा कस्टर्ड तैयार है. हमारे दीदी ने बनाया है ये. पर साथ में पीने वाली कौन नहीं है गाइस. प्लीज टैग करो उसको, कोई होगी तो. तो गाइस ये बहुत मस्त लग रहा है ऊपर से. पर इसमें तो डाळिंब ही नहीं दिख रहे. 2 डाळिंब दिख रहे हैं बस. खाली त्याला हे कर, शेक कर.
तो ये होता है कस्टर्ड और मैं इसको 10 to 7 रेटिंग देना चाहूंगा मार देऊ का पर मेरी बहन ने बनाया है इसलिए मैं इसको 10 to 10 रेटिंग दूंगा 10 to 20 10 100 द्यायला पाहिजे खरं तर 10 to 20 का 12 तर माझे बॅक होते हे 8 होते 8 बट आय एम ऑल क्लिअर गाईज बघू थांब मला टेस्ट करू दे. कसं झालं सांग तू टेस्ट करायच्या अगोदर मला टेस्ट करू दे परत म्हणशील काय खाऊ फक्त घातली दूध तुम्हाला दूध घ्यायले कैसा हुआ है एकदम किला सर बेस्ट खतरनाक झालेला आहे गाईस जर तुम्हालाही ट्राय करायचं असेल खा आता. खा बाळा खा खरंच भारी झालेला आहे खरंच छान झालं खरंच छान झालं टेस्टी झालं त्यात Loved जर it. त्यात जर अजून फ्रुट्स असलं असतं तर भारी लागलं असतं पण आपल्याकडे 2च फ्रुट्स अवेलेबल दोनच फ्रूट मध्ये कस्टर्ड बनवले वेगळं नेक्स्ट टाइम उद्या परवा गार्लिक ब्रेड बनवू पिज्जा काय झाला गार्लिक ब्रेड पिज्जा बनाने का बोला था तब भी नाटक कर रही है हमारे साथ अन्याय हुआ है पिझ्झा तर पिझ्झा पिज्जा गाइस पिझ्झा बनवूया कधी त्याचा बनवायचा व्लॉग एकदम खतरनाक बनेल ते बंद कर स्टोरेज चलो झालं बाय बंद कर तो गाइस मिलते हैं कल प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब हमारा स्टोरेज फुल होगा चलो बाय चल